हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 17 चॅप्टर इफेक्ट्स ऑफ लाईटचा पार्ट 1. बघा, ॲन्युअल एक्झाम जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करा आणि सर्वच विषयांमध्ये छान गुण मिळवा. तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्ट जसं की मॅथ्सचे प्रॅक्टिस सेट सोडवलेले सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा गावातनं बघतायत ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलाय, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी आपल्याला योग्य ते भरायचंय. फर्स्ट स्टेटमेंट बघा काय दिलंय. व्हेन द बीम फ्रॉम द हायलाइट्स ऑफ अ कार फॉल ऑन अन ऑब्जेक्ट इन द नाईट, द शॅडोज कॉल्ड डॅश अँड डॅश कॅन बी सीन. बघा, आपल्याला विचारलेला आहे की रात्रीच्या वेळी जेव्हा गाडी चालते तेव्हा त्याच्या हेडलाईट्सचा जो प्रकाश आहे तो एखाद्या वस्तूवर पडला तर कोणत्या दोन प्रकारच्या शॅडो तयार होतात. तर याचा आन्सर आहे अंब्रा आणि पेनंब्रा. या दोन प्रकारच्या शॅडोज तयार होतात. त्या काय आहेत आपण पुढे पाहणारच आहोत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ड्युरिंग अ लुनार इक्लिप्स द शॅडो ऑफ द डॅश फॉल्स ऑन द डॅश. बघा, लुनार इक्लिप्स म्हणजे काय? चंद्रग्रहण. चंद्रग्रहण ज्या वेळेला होतं त्यावेळेला कशाची सावली कशावर पडते हे आपल्याला सांगायचंय. तर आन्सर लिहा अर्थ आणि दुसऱ्या याच्यात लिहिणार मून. बघा, आपण बघू शकतो चित्रात की कशा पद्धतीने लुनार इक्लिप्समध्ये चंद्रग्रहणाच्या वेळेला जी पृथ्वीची सावली आहे ती चंद्रावर पडत असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ड्युरिंग अ सोलार इक्लिप्स द शॅडो ऑफ द डॅश फॉल्स ऑन द डॅश. बघा, इथे आपल्याला विचारलेलं आहे की ज्या वेळेला सूर्यग्रहण होतं त्यावेळेला कोणाची सावली कशावर पडते. तर आन्सर आहे मून आणि अर्थ. तुम्ही बघू शकता चित्रामध्ये कशा पद्धतीने चंद्राची जी सावली आहे ती पृथ्वीवर पडते. बघा, याच्यात कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ज्या वेळेला चंद्रग्रहण असतं, लुनार इक्लिप्स असतं, त्यावेळेला पृथ्वीमध्ये असते आणि ज्या वेळेला सोलार इक्लिप्स असेल तेव्हा चंद्रमध्ये असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हेरियस शेड्स ऑफ कलर आर सीन इन द स्काय ॲट सनराईज अँड सनसेट ड्यू टू डॅश. बघा, आपल्याला विचारलंय की ज्या वेळेला सनराईज किंवा सनसेट होतो, सूर्योदय किंवा सूर्यास्त होत असतो, त्यावेळेला आपल्याला डिफरंट शेड्स दिसतात, कलरचे वेगवेगळे शेड्स दिसतात. तर ते का होतं हे आपल्याला सांगायचं आहे. तर आन्सर आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट. बघा, ज्या वेळेला सनसेट किंवा सनराईज होत असतो ते किरण तिरकस होतात आणि त्यांचे अंतर बदलतात, त्यामुळे त्यांचा कलर बदलतो. लाईट काय होतो? स्कॅटर्ड होतो, त्यामुळे कलर चेंज होत असतात. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, गिव्ह रिझन्स. दिलेल्या स्टेटमेंटचं आपल्याला कारण द्यायचं आहे. तर त्यातली फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला विचारली, स्पेस बियॉन्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर ॲपियर्स डार्क. पृथ्वीचं जे वातावरण आहे त्याच्या पलीकडे जे अवकाश आहे ते आपल्याला काळं दिसतं. तर असं का होतं हे आपल्याला लिहायचं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. Space beyond the Earth's atmosphere does not have some gas and cosmic dust, but there is not any atmosphere. बघा, पृथ्वीचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते जर सोडलं तर बाहेर कुठेही डस्ट किंवा कुठलेही गॅसेस नसतात किंवा कुठली दुसऱ्या प्रकारचं ॲटमॉस्फिअर बाहेर नाही आहे. सेकंड पॉईंट लिहा. ॲज देअर are no particles to scatter the light, the space appears black. बघा, आपल्याला माहिती आहे की सूर्यापासनं जे किरणं येत असतात ते पार्टिकल्सवर आदळतात. जसे हे पर्पल डॉट्स दिसत आहेत ते समजा कुठले पार्टिकल्स आहे, त्यामुळे लाईट काय होतो? स्कॅटर्ड होतो, विखुरतो. मग तो लाईट विखरल्यामुळे आपल्याला कलर दिसत असतो. पण जर त्या लाईटला स्कॅटर्ड व्हायला कुठले पार्टिकल्सच मिळाले नाही तर ते काय दिसणार? डार्कच दिसणार, ब्लॅक दिसणार. कळलं तुम्हाला? नेक्स्ट बघा. वी आर एबल टू रीड व्हाईल सिटिंग इन द शेड.
आपण सावलीत बसून वाचू शकतो. तर असे का? हे लिहायचंय. आन्सरचा फर्स्ट पॉइंट लिहा. वी आर एबल टू रीड बिकॉज द सनलाईट विच फॉल्स ऑन द बुक इज स्कॅटर्ड अँड रिचेस टू अवर आईज. बघा, ज्या वेळेला सूर्यप्रकाश पुस्तकावर पडतो त्याचा जो लाईट येतो तो रिफ्लेक्ट होतो आणि आपल्या डोळ्यावर येतो, त्यामुळे आपण पुस्तक वाचू शकतो. सेकंड पॉइंट लिहा. While sitting in the shade, our eyes adjust to the environment and to amount of light available. That is how we are able to read. ज्या वेळेला आपण सावलीत बसलेलो असतो त्यावेळेला आजूबाजूचा जो काही प्रकाश आहे, जे काही अमाऊंट ऑफ लाईट असेल तो पुस्तकावर पडतो आणि त्यामुळे आपण वाचू शकतो. नेक्स्ट सी बघा. वी शुड नॉट ऑब्झर्व द सोलार इक्लिप्स विथ नेकेड आय. आपण उघड्या डोळ्यांनी, म्हणजे डोळ्यात काही गॉगल वगैरे घातलं नाही आहे, तसंच सोलार इक्लिप्स पाहू नये. असं का? हे लिहायचं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉइंट बघा. ड्युरिंग अ सोलार इक्लिप्स अल्ट्राव्हायोलेट रेज विच आर हार्मफुल टू अस रीच द अर्थ अँड मे लीड टू इक्लिप्स ब्लाइंडनेस ऑर रेटिनल बम्प्स अँड कॅट्रॅक्ट्स. बघा, ज्या वेळेला सोलर इक्लिप्स होत असतं, जेव्हा सूर्यग्रहण होत असतं त्यावेळेला जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहे, UV रेज जे सनपासून येतात, जे की आपल्याला हार्मफुल असतात, ते जास्त प्रमाणात येत असतात. मग त्यावेळेला जर ते आपल्या डोळ्यात शिरले तर आपल्याला कायमचा आंधळेपणा, त्याचप्रमाणे रेटिनल प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतात. सेकंड पॉइंट लिहा. In order to protect our eyes, a solar eclipse should never be watched with naked eyes. बघा, म्हणून आपल्या डोळ्यांच्या संरक्षणासाठी आपण उघड्या डोळ्यांनी डायरेक्ट सोलार इक्लिप्स बघायला नको. तुम्हाला बघायचंच असेल तर तुम्ही जे एक्सरे केलेले पेपर्स असतात त्याच्यातनं किंवा वेगळ्या प्रकारचे गॉगल्स येतात ते वापरून सोलार इक्लिप्स पाहू शकतात. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट दॅट वी कम अक्रॉस इन डे टू डे लाईफ. स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचं जे विखरणं आहे, तर त्याचे आपले दैनंदिन जीवनाचे कुठले काही एक्झाम्पल्स आपल्याला द्यायचे. फर्स्ट एक्झाम्पल बघा. बीम ऑफ लाईट इमर्जिंग फ्रॉम कार हेडलाईट इज विजिबल इन फॉग. बघा, जो कारचा हेडलाईट असतो फॉगमध्ये आपल्याला बेस्ट एक्झाम्पल आहे, तिथे आपल्याला स्कॅटरिंग ऑफ लाईट दिसत असतं. सेकंड पॉइंट लिहा. स्काय ॲपियर्स ब्ल्यू ड्युरिंग डे टाईम. दिवसा जे आहे ते आकाश निळं दिसतं, हे पण एक्झाम्पल स्कॅटरिंग ऑफ लाईटचं आहे. थर्ड पॉइंट बघा. ड्युरिंग सनराईज ऑर सनसेट द स्काय ॲपियर्स येल्लोइश रेड. सनराईज किंवा सनसेट ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला येल्लोइश रेड कलर होतो. बघा, नॉर्मल डे टाईमला ब्ल्यू कलर असतो आणि सनराईज सनसेटच्या वेळेस येल्लोइश रेड कलर होतो. तर हे पण एक्झाम्पल स्कॅटरिंग ऑफ लाईटचं आहे. फोर्थ पॉइंट लिहा. सनलाईट पासिंग थ्रू क्लाउड्स गेट्स स्कॅटर्ड. बघा, जो सनलाईट येत असतो तो क्लाउड्समधनं, ढगांमधनं स्कॅटर्ड होत असतो. नेक्स्ट लिहा. बिम्स ऑफ लाईट आर सीन थ्रू द कॅनोपी ऑफ डेन्स फॉरेस्ट. बघा, ज्या वेळेला जंगलामध्ये घनदाट जंगल असेल त्यावेळेला आपल्याला प्रकाशाचे किरण दिसत असतात. हे सुद्धा स्कॅटरिंग ऑफ लाईटचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आपल्याला विचारलाय. वाय इज द शॅडो ऑफ अ बर्ड फ्लाइंग हाय नॉट सीन ऑन द अर्थ. जेव्हा एखादा पक्षी आकाशात उंच उडत असेल त्यावेळेला त्याची सावली पृथ्वीवर पडत नाही. हे का होतं हे आपल्याला सांगायचंय. आन्सरचा फर्स्ट पॉइंट लिहा. बर्ड्स फ्लाइंग हाय इन द स्काय डू नॉट कॉज देअर शॅडो बट बिकॉज दे आर शेडिंग अन एरिया दॅट इज व्हेरी टायनी. द शॅडो इज नॉट विजिबल. बघा, सावली केव्हा पडते?
ज्या वेळेला सोर्स ऑफ लाईट जो आहे ज्यातनं प्रकाश येत असतो तो जर आपण पार्शली किंवा कम्प्लिटली ब्लॉक करतो त्यावेळेला शॅडो पडत असते. पण जो पक्षी उडतोय तो खूपच छोटा आहे. सूर्याच्या मानाने जसा जसा तो उंच जातो तसं तसं त्याची शॅडो काय होत जाईल, कमी, कारण तो छोटा आहे. तो जसा सोर्स ऑफ लाईटच्या जवळ जाईल, वर जाईल, त्यामुळे शॅडो फॉर्म होणार नाही. म्हणजे झालेली शॅडो आपल्याला विजिबल नसेल, दिसू शकणार नाही, कारण खूप टायनी असणार. नेक्स्ट पॉइंट लिहा. द हायर द बर्ड फ्लाईज द स्मॉलर द शॅडो इज कास्ट. बघा, जसा जसा पक्षी हाय जाईल, उंच जाणार, तसं तसं ती शॅडो कमी होत जाणार. थर्ड पॉइंट बघा. Also when the bird flies high, the dark part of shadow that is called umbra does not reach the ground, so we do not see its shadow. बघा, तुम्ही चित्रात बघू शकतात की जसं जसं बर्ड उंच जातोय तसं तसं जो उंबरा आहे ते डिसअपियर होत आहे. त्यामुळे बर्ड जास्त उंच उडाल्यावर आपल्याला खाली शॅडो दिसत नाही. नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. वाय इज द पेनम्ब्रा नॉट ऑब्टेन फ्रॉम अ पॉइंट सोर्स. पेनम्ब्रा जो आहे तो पॉइंट सोर्सपासनं का नाही येत हे आपल्याला विचारलं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉइंट बघा. द अम्ब्रा पेनम्ब्रा आर द डिस्टिंक्ट पार्ट ऑफ अ शॅडो क्रिएटेड बाय एनी लाईट सोर्स आफ्टर स्ट्रिकिंग ऑन द ओपेक ऑब्जेक्ट. बघा, पेनम्ब्रा आणि अम्ब्रा जे आहेत ते कसे तयार होतात. एखादा ओपेक ऑब्जेक्ट असेल, तुम्ही बघू शकतात मध्ये जो गोल आकाराचा आहे तो ओपेक ऑब्जेक्ट आहे, त्यातनं ठीक आहे एखाद्या ठिकाणाहून लाईट दिला. आता कॅन्डलमधनं लाईट जातोय तुम्हाला दिसतंय, मग त्यापासनं अम्ब्रा आणि पेनम्ब्रा हे दोघंही शॅडो तयार झालेले आपल्याला दिसतंय. तुम्ही EF एवढं जे डिस्टन्स आहे ते बघू शकता आणि CD जे डिस्टन्स आहे तो उंबरा आहे. सेकंड पॉइंट लिहा. फॉर अ पॉइंट ऑफ सोर्स ओनली द umbra is cast sharp dark shadow and not penumbra because all the light of the point source will be blocked by any shadowing object. बघा, ज्या वेळेला एका पॉइंट सोर्समधनं, आता आपण कॅन्डलमध्ये एका पॉइंटमधनंच लाईट जाईल असं केलंय, मग त्यावेळेला काय होईल, एका पॉइंटमधनंच लाईट रेज येतील आणि जो ओपेक ऑब्जेक्ट आहे, मधला जो शॅडोइंग ऑब्जेक्ट आहे, त्यातनं जो लाईट पास होईल त्यातनं अम्ब्रा क्रिएट होईल, पण पेनम्ब्रा क्रिएट होणार नाही. तर हा होता क्वेश्चन नंबर 5. यानंतरचे जे क्वेश्चन आहेत, क्वेश्चन नंबर 6, 7 आणि 8, याचे आन्सर्स मी पार्ट 2 मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. बघा, तुमच्या स्टँडर्डचे ऑदर सब्जेक्टचे सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेत, ते देखील बघा आणि आपल्या ऑदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.